हरे राम 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 हरे हरे। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव राधा माधव राधे। जय राधा दामोदर राधा दामोदर राधे। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव गुरुदेव। गीताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा माधव की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री निताई गौर सुंदर की जय। गौर पूर्णिमा महामहोत्सव की जय। जगन्नाथ मिश्र उत्सव की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। जय द्वैत
जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या गौर पौर्णिमा उत्सवासाठी किंवा निताई गौर सुंदरांच्या स्वागतासाठी। हरे कृष्ण। जसं आपण कालही ऐकलं, चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव 538 वर्ष पूर्ण झालेले आहेत। चैतन्य महाप्रभू जे साक्षात कृष्ण आहेत, स्वयं कृष्ण, कृष्णांचा अवतार नाही, स्वतः अवतारी कृष्ण, जे वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या लीला करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रयोजनाने भगवंत प्रत्येक युगायुगामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये अवतरित होतात। पण चैतन्य महाप्रभू ते अवतार नसून स्वतः कृष्ण, राधा आणि कृष्णांचे एकत्रित स्वरूप श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाहे अन्य। तर राधा आणि कृष्णांचे एकत्रित स्वरूप म्हणजे चैतन्य महाप्रभू। आणि आजपासून 538 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू या पृथ्वीवरती मायापूर नवद्वीप या ठिकाणी अवतरित झाले, जे आजचं पश्चिम बंगाल आणि बंगालमधील नादिया जिल्हा, आणि नादिया जिल्ह्यामध्ये मायापूर हे गाव, कृष्णनगर तालुका आणि मायापूर नवद्वीप हे गाव आहे। तर ज्या चैतन्य महाप्रभूंनी ज्या लीला केल्या त्या सगळं वर्णन चैतन्य चरितामृत, चैतन्य भागवत अशा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे। तर चैतन्य चरितामृत मध्ये शुकदेव, क्षमा करा, चैतन्य चरितामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात, जो मी फक्त काल सांगितलं की वेगवेगळ्या, जसं आपण ऊस खातो, ऊस, आणि ऊस खाताना जितका आपण ऊस चर्वण करतो तितका त्या ऊसाचा गोडवा किंवा ऊसाचा रस आपण आस्वादन करू शकतो। आणि त्याच पद्धतीनं जितकं आपण चैतन्य महाप्रभूंविषयी ऐकतो तितकीच आपली गोडी किंवा तो गोडवा चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये आपण आस्वादन करू शकतो। तर कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, चैतन्य चरित्र येई इक्षुदंड सम चर्वण करते येई रसा आस्वादन। चैतन्य चरित्र येई, हे चैतन्य महाप्रभूंचे चरितामृत जे आहे, चैतन्य महाप्रभूंच्या लीला, येई म्हणजे हे इक्षुदंड सम म्हणजे उसाच्या रसाप्रमाणे, उसाचा रस नाही, उसाचा जो काठी असते, ऊस उसाप्रमाणे आहे। इक्षुदंड, दंड म्हणजे काठी, आणि त्या ऊस आहे। चर्वण करते येई, जितकं आपण त्याचं चर्वण करणार, जसा ऊस जितका आपण चर्वण करतो, जसा आपण रसास्वादन करू शकतो, त्याच पद्धतीनं चैतन्य महाप्रभूंच्या लीला जितक्या आपण श्रवण करतो तितकं आपण रसास्वादन करू शकतो। आणि चैतन्य चरितामृत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन साधन आहे।
जसं भगवद्गीता, त्यानंतर भक्तिरसामृत सिंधू, ईशोपनिषद आणि उपदेशामृत, हे 4 ग्रंथांचं अध्ययन केल्यानंतर आपण भक्तिशास्त्री बनतो. आपल्याला भक्तिशास्त्री पदवी प्राप्त होते, कारण का भक्तीचं शास्त्र आपण अध्ययन केलं म्हणून. आणि त्यानंतर भागवतम पहिले 6 स्कंद ज्यावेळी आपण अध्ययन करतो त्यावेळी भक्ती वैभव, आणि 7व्या स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत आपण अध्ययन करतो. स्क्रुटिनायझिंगली स्टडी म्हणजे अगदी डीप अंडरस्टँडिंग, पूर्ण वेळ असं नाही फक्त वाचत. जसं गुरु महाराज म्हणतात आजकाल भक्त लोकांना सवय लागले, जसं वर्तमानपत्र आपण फक्त भक्तांनी तर वाचू नये, पण जसं लोक वर्तमानपत्र वाचत असतात तसं भक्त लोक ग्रंथ वाचतात. आणि बाहेरचे लोक जसे न्यूजपेपरमध्ये अगदी तासनतास गांभीर्यानं वाचतात तसं आपल्याला अध्ययन करायला पाहिजे. खरं आपण तसं वाचत नाही. प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये संपूर्ण ज्ञान, प्रभुपादांनी पूर्ण शास्त्रोक्त ज्ञान आपल्या तात्पर्यामध्ये दिलेलं आहे. तर 7व्या अध्यायापासून, क्षमा करा, 7व्या स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत जर आपण डीप त्याचं अध्ययन केलं, परीक्षा दिली, तर काय होतं, आपण भक्ती वेदांत, भक्तिशास्त्री, भक्ती वैभव, भक्ती वेदांत, आणि सगळ्यात शेवटी जेव्हा चैतन्य चरितामृत आपण अध्ययन करून त्याची परीक्षा देतो त्यावेळी त्याला म्हटलेलं आहे भक्ती सार्वभौम. भक्ती सार्वभौम म्हणजे इतकं हे स्टडी किंवा PhD स्टडी असल्याप्रमाणे. खरं आपल्याला वेळ कुठं आहे? व्यर्थ वेळ घालवण्यासाठी भरपूर आहे, पण जर अध्ययन जर केलं तर खरोखर, जसं या ठिकाणी कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतायत की जसा तो इक्षुदंड चावून चावून जितका चावून खातो तितका त्याचं रसास्वादन होतं, गोडवा प्राप्त होतो, तसा जितकं आपण चैतन्य महाप्रभूंच्या लीला ऐकणार तितकंच आपल्याला रसास्वादन होऊ शकतं. तर आपण दरवेळी गौर पौर्णिमेला चैतन्य महाप्रभूंचं अवतरण ऐकतो, दरवेळी चैतन्य महाप्रभूंच्या बाल लीला ऐकतो, तर असं वाटतं का रे यार हे तर ऐकलेलंच आहे, हे नवीन काय, हे तर वर्षानुवर्ष. पण जितकं आपण ऐकतो तितकं रसास्वादन आणि तितकं प्रेम चैतन्य महाप्रभूंवरती आपलं वाढत जातं. तर चैतन्य महाप्रभू आजपासून 538 वर्षापूर्वी जे अवतरित झाले, 1486 18 फेब्रुवारी म्हटलेलं आहे. आणि त्यावेळी जेव्हा चेक केलं चंद्रग्रहण कधी होतं, तर ते 28 फेब्रुवारी 1486 रोजी सगळ्यात मोठं चंद्रग्रहण होतं त्या दिवशी, 28 फेब्रुवारी. तर चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राने देखील विचार केला की आता गौरचंद्र अवतरित होत आहे. गौरचंद्र अवतरित झाल्यानंतर त्यांची जी शीतलता आहे, त्यांचा जो प्रकाश आहे, त्यांचं जे प्रेम आहे, त्याच्यासमोर माझी शीतलता काही कामाची नाही. आणि म्हणून त्यांनी, महाराज असं म्हणतात, त्याने आपलं तोंड लपवलं, काळं तोंड लपवून घेतलं आणि झाकून घेतलं तोंड. कारण का चैतन्य चंद्र अवतरित झाले. मायापूर चंद्र किंवा चैतन्य चंद्र, मायापूरचे चंद्र 538 वर्षापूर्वी अवतरित झाले. आणि आजचा दिवस म्हणजे जगन्नाथ मिश्र उत्सव. जसं कृष्णाचं अवतरण झालं रात्री 12 वाजता आणि दुसऱ्या दिवशी नंद महाराजांनी नंदोत्सव साजरा केला. ज्यावेळी कृष्ण अवतरित झाले कारागृहामध्ये, त्यावेळी वसुदेवांनी सुद्धा आणि देवकींनी सुद्धा उत्सव साजरा केला. त्यांच्याजवळ काय द्यायला नव्हतं, पण त्यांनी आपल्या मनोमय परिस्थितीमध्ये, कारण का हात पाय सगळे बांधलेले होते, बेड्या घातलेल्या होत्या, तर मानसिक स्वरूपाने त्यांनी हजारो लाखो रत्न जडित गायी दान दिल्या ब्राह्मणांना. आपल्या मानसिक सेवा केली आणि त्या मानसिक सेवेद्वारे त्यांनी दान धर्म केला. तसाच नंद महाराजांनी उत्सव साजरा केला, नंदोत्सव, कृष्णाच्या अवतरणाच्या दुसऱ्या दिवशी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी.
बाळकृष्ण नंदा घरी ज्यावेळी अवतरित झाले, सगळा गोकुळ आनंदित झालं किंवा वृंदावन आनंदित झालं आणि संपूर्ण गोकुळामध्ये बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, सगळे आनंदित झाले आणि सगळेजण कृष्णाला पाहण्यासाठी येत होते आणि प्रत्येकाने त्या नंद महाराजांच्या नंद भवनामध्ये जसा उत्सव साजरा केला त्याच पद्धतीनं लाखो गायी दान दिल्या. जसं आपल्या वसुदेवांनी मानसिक रूपात दिलेल्या, इथं प्रत्यक्ष रूपामध्ये त्याने गायी दान दिल्या. कारण त्यांच्या घरात कमी नव्हतं. जसं आपल्याकडे एक पाण्याची टाकी असली की आपण मोजून वापरतो पाणी 8-15 दिवसांनी. ज्याच्या घरामध्ये 9 लाख गायी आहेत त्यांना काय कमी आहे गायीची. त्यांनी गायी अशा प्रत्येक ब्राह्मणांना हजारो गायी दान दिल्या. आपण म्हणतो लाखाचे 12,000. आपल्याला वाटतं लाख आणि 12,000 म्हणजे दोन्ही अमाऊंट मोठ्या आहेत, पण लाखाचे 12,000 म्हणजे 88,000 नुकसान झालेलं आहे. 88,000 नुकसान झाल्यानंतर आपल्याकडे फक्त 12,000 उरलेले आहेत. तर 9 लाख गायी मधल्या हजारो गायी किंवा शेकडो गायी जरी दिल्या तरी काही फरक पडत नाही. तर इतक्या गायी नंद महाराजांनी ब्राह्मणांना दान दिल्या. तर त्या काळचे ब्राह्मण सुद्धा आत्मभूक किंवा आत्मसंतुष्ट होते. तर माहित होतं की आपल्याला भगवंत काळजी घेणार, त्यामुळे साठवून ठेवणं किंवा भविष्याचा विचार करणं हे ब्राह्मण त्यांना कशाची चिंता नव्हती. आता ब्राह्मणांना आजकाल आपण पाहतो पत्रावळ्या, मग त्या पत्रावळ्या पत्र ते पान असायचं ते पण गेलं, मग ते कागदी आणि प्लास्टिक आणि अशा पत्रा ते पत्रावळी वाढतानाच वास सुटतात अगदी केमिकलचा. तर त्या पत्रावळ्या वगैरे नव्हत्या. अगोदर ब्राह्मणांना सोन्याच्या ताटामध्ये वाढलं जायचं, सोन्याच्या ताटामध्ये, आणि ते ताटात जेवल्यानंतर ते ब्राह्मण आपल्या बरोबर ताट घेऊन जात नव्हते. असंच पत्रावळ जसे आपण टाकून देत तसे टाकून द्यायचे ते. आणि हिमालयाजवळ असे जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांनी प्रत्येकाने भोजन करून ते सोन्याची ताटं किंवा दागिने असं दान आलेलं तिथं सोडून दिलेलं होतं. आणि ते दान एकत्रित करण्यासाठी, संचय करण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, राजसू यज्ञाच्या वेळी तू जा आणि हिमालयाजवळ जे साधू आहेत तिथं त्यांनी धन असंच सोडून दिलेलं आहे, निष्कासित केलेलं आहे, ते एकत्र करून घेऊन ये. आणि म्हणून अर्जुनाचं नाव झालं धनंजय, धनाचा संचय करणारा. तर असे सोडून, जसं आपण मातीच्या प्लेट किंवा पत्रावळ्या सोडून देतो तसं आपण, आपल्याला जर कोणी दिलं मातीचं ताट, आपण थोडं विचार कोण एवढं ओढजून घेऊन जावा रस्त्यात. मी काही दिवसापूर्वी पुणे मंदिरात लिहिलेलं आहे, पुण्याचं जे NVCC मध्ये मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मॅचलेस गिफ्ट शॉप मध्ये लिहिलेलं आहे, जर तुमच्या हातून एखादी वस्तू तुटली याचा अर्थ ती तुम्ही खरेदी केलेली आहे. तुटली तर याचा अर्थ की ती तुम्ही खरेदी केलेली आहे, म्हणजे त्याचे पैसे आम्ही घेणार. पण असे साधू नव्हते, साधू असेच सोडून जायचे. तर त्या पद्धतीनं आजच्या दिवशी जगन्नाथ मिश्रनी उत्सव साजरा केला, आनंदोत्सव, जगन्नाथ मिश्र फेस्टिवल. कारण चैतन्य महाप्रभू सायंकाळच्या वेळी चंद्रग्रहणानंतर अवतरित झाले. आता रात्री त्यांनी पृथ्वीवर पाहिला. आता सूर्य आणि चंद्र तर त्यांचे सेवकच आहेत, म्हणजे सूर्य आणि चंद्राप्रमाणे आहेत. भगवद्गीतेत भगवान सांगतात की माझ्या धामामध्ये सूर्याचा आणि चंद्राचा आवश्यकता नाही, कारण प्रभा अस्मी शशी सूर्यो यत गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम. माझ्या धामामध्ये सूर्याची ज्यांची काही आवश्यकता नाही, तो पुन्हा परत वापस जात नाही. जसा उद्याचा दिवस आहे तुकाराम बीज, ज्या दिवशी 375 वर्षापूर्वी, एक्झॅक्ट 375, 375 वर्षापूर्वी उद्याच्या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला प्रयाण केला तुकाराम महाराजांनी. आणि म्हणून म्हटलंय तुकाराम बीज, ज्या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठात गेले. आणि वापस आले का तुकाराम महाराज? नाही, कारण तिथे गेल्यानंतर पुन्हा
येणं जाणं वापस नाही, काही आवश्यकता नाही. तर तो आजचा जसा नंदोत्सव होता तसा जगन्नाथ मिश्र उत्सव आहे. जगन्नाथ मिश्र आणि सची माता म्हणजे कोण आहे? साक्षात यशोदा आणि नंदबाबा. तर त्यांनी उत्सव साजरा केला. तर नीलांबर चक्रवर्ती म्हणजे शची मातेचे पिता म्हणजे बांगलादेश. आजचं तर आत्ता वेगळं झालं, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश. अगोदर एकच होतं बंगाल. गौड देश ज्याला म्हणायचे. श्री गौर मंडल भूमी केबा हवे चिंतामणी. ही गौर मंडल भूमी म्हणजे आजचं पूर्ण बंगाल आणि बांगलादेशमध्ये खेतुरी, सिलेट ही सगळी जी गावं आहेत आचार्यांची, ते सगळं मिळून गौर मंडल भूमी असायची. तर त्या बंगालमध्ये आजचा बांगलादेश, तिथून जी शची माता आलेली होती विवाह करून आपल्या पतीच्या घरी, त्यांचे पती नीलांबर चक्रवर्ती, त्यांनी आजच्या दिवशी सकाळी चैतन्य महाप्रभूंची कुंडली बघितली आणि सिंह लग्न राशी वगैरे त्यांनी सगळं पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा कोणी सर्वसाधारण मुलगा नाही, हा संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणार आहे. आता नारायण आहे म्हणून त्यांनी सांगितलं नाही, त्यांची लक्षणं सांगितली की यांचं हा काय करणार आहे? संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा हा आहे. आणि म्हणून याचं नाव काय होईल? विश्वंभर. याचं नाव होईल विश्वंभर. संपूर्ण जगाचं पालन पोषण, भरण पोषण यांनी केलेलं आहे आणि हा करणार आहे. आणि चैतन्य महाप्रभूंच्या मोठ्या भावाचं नाव विश्वरूप. विश्वरूप आणि विश्वंभर. आणि नीम वृक्षाच्या खाली अवतरित झाले आणि म्हणून त्यांचं नाव झालं निमाय. सगळेजण निमाय म्हणायचे, निमाय निमाय निमाय. तर निमाय हळूहळू मोठे होऊ लागले. एकदा एक ब्राह्मण त्यांच्या घरी आले. जे ब्राह्मण स्वयंपाकी होते. स्वयंपाक, स्वयं म्हणजे स्वतः, पाक म्हणजे कुकिंग. कृती जी आहे कुकिंगची त्याला म्हटलेलं आहे पाक. स्वयंपाक म्हणजे स्वतः कुकिंग करून भोजन करणारे. कारण दुसऱ्याची कुकिंग केल्यानंतर त्यांची चेतना आपल्यावर प्रभावित करू नये म्हणून स्वतःच कुकिंग करायचं आणि स्वतःच भोजन करायचं. कारण का स्वतःची मानसिकता, कारण दुसरा कोण आहे, कशा पद्धतीने त्यांनी कुकिंग केलेलं आहे, तो रजोगुणी आहे, तमोगुणी आहे की सत्वगुणी आहे की काम वासनेने अधीन आहे. मग त्याच्या हातचं खाल्लं तर ती त्याची वासना आपल्यामध्ये प्रवेश करणार. म्हणून तो साधू स्वतःच कुकिंग करून खायचा. आणि भ्रमण करत करत नवद्वीपमध्ये आला आणि जगन्नाथ मिश्रांनी घरी त्यांना आमंत्रित केलं. संध्याकाळच्या वेळी असं आलेला असताना त्यांनी सांगितलं की माझा नियम आहे, कोणाच्या हातचं बनवलेलं खात नाही, पण माझ्याजवळ जे गोपाळ आहेत त्यांना भोग लावून खातो. मग एक कोपरा, एक घरातली खोली साफसफाई करून त्यांना कुकिंग करण्यासाठी सगळी सामग्री, तांदूळ, डाळ, भाजी, तूप, दूध जे काही सगळं दिलं आणि म्हटलं तुम्ही कुकिंग करून तुमच्या गोपाळांना भोग लावा. कुकिंग करून भोग लावण्यासाठी ते भोग मंत्र म्हणून गायत्रीचं चिंतन करू लागले. भगवंत खाणार आणि पाहतात तो काय निमाई तिथं बसून खाऊ लागलं सगळं भोग लावलेलं. अरे म्हटले काय झालं? विष्णू 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 म्हटले किती मोठा अपराध, हे तुम्ही भगवंतांना भोग लावतो हा तर इथं येऊन स्वतःच खाऊ लागलाय. तर म्हटले जा इथून जा निघ. आणि मग त्यावेळी जगन्नाथ मिश्र सची माता आले. म्हटले फार मोठा अपराध झाला आणि म्हटलं असं कर, उपाशी जाऊ नका. म्हटले थांबा, आम्ही तुम्हाला आणि एकदा सगळं देतो. मग पुन्हा सगळी भांडी स्वच्छ केली, पूर्ण खोली स्वच्छ केली, पुन्हा शिधा दिली सगळी. आणि आता म्हटले आम्ही काळजी घेतो. आता म्हटले निमाईला झोपवतो आणि मग तुम्ही भोग लावा. आणि निमाईला झोपवलं, सगळी व्यवस्था केली. म्हटले निमाई झोपलेला आता तुम्ही भोग दाखवू शकता भगवंतांना. भोग लावला, ध्यान करतात तो काय पुन्हा निमाई तिथं तयार खायसाठी आणि भगवंतांच्या ठिकाणी बसून स्वतःच खाऊ लागला. जोरजोरात हा ब्राह्मण ओरडणार तितक्यात सगळेजण आले. मग पुन्हा विनंती केली, पुन्हा तिसऱ्यांदा तयारी झाली. म्हटलं आता म्हटलं शेवट मी आता पुढं याच्या पुढं कुकिंग करणार नाही. बहुतेक गोपाळजी, भगवंतांनी त्याला आपलं बाल गोपाल स्वरूप दाखवलं. म्हटले कशाला चिंता करताय, तुम्ही ज्यांना बोलवताय भोग स्वीकारण्यासाठी या, भोग लावताय माझ्यासाठी, आणि आता मी आलो तर कशाला आरडाओरडा करताय. तोच मी गोपाळ आहे, तोच गोविंद आहे आणि तोच मी स्वतः. तुम्ही इतकं प्रेमाने भोग लावता. मी तो भोग आपले नोएडामध्ये
राजभोग जसं भगवंतांना आपण लावतो इथं दामोदरांना, तसा गोविंदजींना भोग लागायचा. ही गोष्ट प्राणप्रतिष्ठा होण्या अगोदर, मोठे डीटी येण्या अगोदर 2014च्या आधी, आजपासून 10 वर्षापूर्वी 2014 फेब्रुवारी नित्यानंद त्रयोदशीला राधा गोविंदांचं प्राकट्य, मोठ्या राधा गोविंदजींची प्राणप्रतिष्ठा झाली. पण त्या अगोदर जिथं छोटे भगवंत होते, छोटे राधा गोविंद, छोटे जगन्नाथ बलदेव सुभद्रा, छोटे गौर निताई, आणि भोग लावल्यानंतर ते पुजारी येऊन, एक ब्रह्मचारी भक्त, ते पुजारी नाव सांगितले, प्रभूजी आज भगवंतांनी भोग स्वीकार केला. भगवंतांनी खाल्लं, म्हटले पकोडे वाटीतले संपले, पकोड्याची वाटी रिकामी झाली दुपारी राजभोग म्हटले. म्हटलं अरे भगवंत राजभोग खाऊ लागले आणि स्पेशली पकोडे, म्हटलं चला खाल्ले पण असतील प्रेमाने जर खायला घातलं तर. नंतर कळालं की तिथं उंदीर येऊन ते सगळे पकोडे पळून घेऊन जात होते. तर सगळे जिथं कपाट आणि ड्रेसिंग कपाट जे होते, मग तिथं साफसफाई करताना ते सगळे पकोडे सापडले खाले. म्हणजे उंदीर येऊन सगळे पकोडे बरोबर त्या 20 मिनिटांमध्ये उंदीर येऊन बरोबर ते सगळे पकोडे घेऊन जात होते. तर भगवंत ही मूर्ती नाहीये, मूर्ती नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन. तर भगवंतांना बोलवणं असं सहजासहजी विग्रह प्राणप्रतिष्ठा आपण जेव्हा मंदिरात करतो त्यावेळी ते फक्त मूर्ती किंवा दगड राहत नाही, पाषाण राहत नाही, ते साक्षात भगवंत प्रकट होतात. आणि त्याच पद्धतीने आपण घरी जेव्हा भगवंतांना आमंत्रित करतो, कीर्तनाद्वारे, मंत्रोच्चारणाद्वारे, अभिषेकद्वारे, त्यावेळी देखील भगवंत तिथं स्वयं प्रकट होतात. फक्त ते मूर्ती किंवा एक धातू किंवा असंच एक कोपऱ्यात त्याला ठेवलेलं आहे पूजा, एक अगरबत्ती नाही, ते स्वतः तिथं प्रकट होतं. सहजासहजी श्री विग्रह सेवा ही गृहस्थांसाठी सांगितलेली आहे. कारण का गृहस्थांची आपल्या घराप्रतीची आसक्ती किंवा आपल्या कौटुंबिक आसक्तीमध्ये आसक्त होऊ नये, त्या राहत्या घरावरती अशी परिस्थिती येऊ नये की घरातून पार्थिव शरीर बाहेर पडते तरी सुद्धा, मरायला टेकलेलं असताना सुद्धा घराची आसक्ती कमी होत नाही. म्हणून भगवंतांची विग्रह घरी स्थापन करण्यासाठी सांगितलं जातं, ज्यामुळे घरी भगवंत जेव्हा प्रकट होतात त्यावेळी ते घरचे मालक बनतात. तर घरचे मालक आपण नाही, आपला 7-12 वरती उतारा जरी असल्या उतारावरती नाव, पण खरे मालक तेच आहे. आपण फक्त पोस्टमॅन प्रमाणे आपण तयारी करायची, घर व्यवस्थित सांभाळून ठेवायचं, आपण म्हातारे झाल्यानंतर आपल्या मुलांना द्यायचं आणि आपण निघून जायचं. चलो बुलावा आया है, वहां सिर्फ चलते जाना है, ना हाती है ना घोडा है. तर ती घरावरची आसक्ती कमी व्हावी आणि जे राहतं घर भगवंतांचे आपण सेवक म्हणून भगवंतांना आपण स्वागत करतो की आपण भगवंता, तुम्ही आजपासून या घरचे मालक आहे आणि तुम्ही आम्हाला घरी तुमच्या सेवा करण्याची संधी द्या. नंबर 1. नंबर 2, घरी विग्रह आणल्यानंतर मंदिरातील सेवेमध्ये कोणतीही कमतरता होणार नाही याची दक्षता आणि सगळ्यात मोठी काळजी घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून गुरु महाराज सहजासहजी परवानगी देत नाहीत की प्रत्येकाच्या घरी विग्रह असावा. कारण काय होते, मग घरी विग्रह आले की मंदिरातली अरे आता आमच्या पण घरात भगवंत आहेत, चला मंदिरात सेवेला नाही गेलं तरी चालते, तेच भगवंत आहेत. नंबर 3, जेव्हा आपण घरी विग्रह आणतो त्यावेळी मंदिरातील सत्संग आणि साधूंचा संघ किंवा भक्तांचा संघ कमी होणार नाही याची काळजी घेणं. आता काय गरज आहे मंदिरात जायची, संडे सत्संग नाही गेलं चालतंय, घरात थोडं लावू काढलं तर युट्यूबवर कीर्तन ऐकू, भजन ऐकू चालतंय, असं होणार नाही याची काळजी घेणं. नंबर 4, घरामध्ये जेव्हा विग्रह स्थापन होतात त्या दिवशीपासून घराचे मालक ते स्वतः बनतात. ते मालक आहेत, आपण त्यांचे सेवक आहेत. घरामध्ये कोणतीही आणलेली नवीन वस्तू भगवंतांना अर्पण करणं, फाटका कपडा किंवा जसं भांचीर एक शब्द आहे, भांचीर कधी ऐकलं असेल, भांचीर आहे महाराष्ट्रात एक सगळ्यात जुना कपडा कुकिंग मध्ये, तोच पुसायला, भांडी उचलायला तो कपडा जो वापरतो त्याला भांचीर आहे.
तसं जुनं नाही, जेही नवीन येईल सगळ्यात पहिलं भगवंतांसाठी. मग घरामध्ये आलेली लक्ष्मी असो, कपडे असो किंवा कोणतीही नवीन वस्तू, दागिने वगैरे असो, भगवंतांना अर्पण करून मग त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग आपण करू शकतो. कोणतीही सुधारणा किंवा घरचं बांधकाम किंवा काही घरामध्ये कोणताही मोठा कार्यक्रम भगवंतांची परवानगी घेऊन, भगवंता तुमच्या घरामध्ये आपण हे विचार केलेला आहे की तोडफोड करून रिनोव्हेशन करणार आहे, किंवा तुमच्या घरामध्ये एक मोठा कार्यक्रम आम्हाला आयोजित करायचा आहे, ती परवानगी घेणं भगवंतांकडून. कारण का ते आता एक मूर्ती नाही, आता ज्या दिवशी त्यांचा अभिषेक झाला त्यांना आपण मंत्रोच्चारणाद्वारे, कीर्तनाद्वारे, अभिषेकद्वारे पंचगव्य, दूध, दही, तूप, गोबर आणि गोमूत्र सगळं आपण वापरलं, पंचगव्य. त्या सर्व वैदिक वस्तूंनी, वैदिक परंपरेनं, शास्त्रोक्त पद्धतीनं ज्या भगवंतांचं आमंत्रण झालं त्यावेळी त्याच्यामध्ये मूर्ती राहिलेली नाही, ते स्वतः भगवंत. जसं आपण कुणाच्या घरी कुणी वारलेलं जरी असेल किंवा कुणी मयत जरी झालेलं असेल, त्यांच्या फोटोला जरी आपण काही बोललं वाईट तर घरातल्या लोकांना राग येतो, बरोबर येते की नाही? येतं नाहीच आहे ती व्यक्ती, आपण फक्त फोटोला बोललोय तरी घरच्या व्यक्तींना राग येतो. तर मग भगवंत कार असणार नाही त्याच्यामध्ये. तर भगवंत या सर्व वैदिक पद्धतीनं भगवंत ज्यावेळी प्रकट होतात त्यावेळी ते स्वतः आता मूर्ती नाही, साक्षात ब्रजेंद्र नंदन. घरामध्ये कमीत कमी 2 वेळा भगवंतांना नैवेद्य अर्पण करणे, कमीत कमी 2 वेळा, सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा. आणि ते पण बाहेरचे लोक जसं करतात तसं नाही, चमच्याने खायच्या, चमच्याने थोडासा भात किंवा 1 चमचा डाळ असं नाही. एक 15 ते 16 वर्षाचा एक युवक ज्या पद्धतीनं भोजन करतो त्या पद्धतीनं भगवंतांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी सांगितलेलं आहे. भगवंतांची आणि आपली भांडी, उष्टी भांडी आपण जेवलेली, ती मिक्स होणार नाही त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. कुकिंगची आणि भगवंतांची वेगळी, आपली वेगळी. कारण का आपण जे उष्टी झालेली असतात ती भांडी, जितका प्रयत्न आपण ठेवणार, जितकी शुद्धता ठेवणार, तितकं आपलं भगवंतांशी प्रेम आणि भगवंतांशी संबंध वाढणार. आपण जर सचेत राहिलो की ती व्यक्ती तिथं आहे, जेव्हा आपली चेतना विकसित होते तेव्हा कळते की ती व्यक्ती तिथं आहे. जसं गुरु महाराज जर घरी येणार असतील, गुरु महाराज जिवंत आहेत, ते सगळं समजू शकतात. आपण किती कॉशियस राहतो, अरे हे तेल नाही चालत, हे नाही चालत, ते नाही चालत, हे नाही चालत, मीठ नाही चालत, हे नाही चालत. कित्येक गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक कराव्या लागतात. तर तीच भावना ठेवून भगवंतही तेथे आहेत हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण ती व्यवस्थित सेवा करू शकतो. आणि जर ती चेतना जर राहिली नाही की भगवंत तिथं आहेत, तर मग कमी 7 ते 10 मिनिटं भोग ठेवणं. रात्री कोणतीही गोष्ट, जे रात्री उरलेली भांडी किंवा तसंच न ठेवणं चांगलं आहे. स्वच्छ धुवून, किचन क्लिनिंग करून, स्वच्छता साफसफाई करून, नाही तर रात्रीची भांडी तसंच ठेवून ते चांगलं नाही. मध्ये प्रवेश करणं आणि भगवंतांना नैवेद्य अर्पण करणं. आपण तर केलेच एवढे दिवस, पण हे सगळे आता पुन्हा आपल्याला काळजीपूर्वक आपल्या घरी आपली मोठी कोणीतरी व्यक्ती किंवा सगळ्यात मोठी व्यक्ती, श्रेष्ठ व्यक्ती भगवंत आता घरी आलेले आहेत. जगन्नाथ मिश्र उत्सवाच्या दिवशी जसं निमाई मायापूरमध्ये अवतरित झाले आणि म्हणून नंदोत्सव झाला, तसं गोकुळामध्ये निताई गौर हरी अवतरित झाले आणि उत्सव साजरा झाला. निताई गौर हरी गोकुळात, कारण का हरी चैतन्य महाप्रभू वृंदावनला गेलेले आणि वृंदावनला जाते वेळी आपण काल नाट्यलीलेमध्ये पाहिलं असेल, हरण आणि वाघ कधी एकत्रित येत नाहीत, दुश्मन आहेत, तेही एकमेकाला आलिंगन देऊन चुंबन घेत होते. चैतन्य महाप्रभूंचं इतकं प्रेम होतं. आसिया वृंदावने नाचे गौर राय. तर निताई गौर हरी हे हरीच आहेत
पण कसे आहेत? गौर हरी आहेत. कृष्ण काळे आहेत पण गौरांग महाप्रभू गोरे असल्यामुळे निताई गौर हरी. तर निताई गौर हरींचं स्वागत, नंदोत्सव आपण साजरा केलेला आहे. आता भगवंतांची महाआरती आणि महाआरती झाल्यानंतर मग महाप्रसाद. काल तर अनुकल्प एकादशी प्रसाद होता, आज महाप्रसाद. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर्व भक्तांचा, मंदिरातील आणि नरसिंह बिडी घरकुल भक्तांचा आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आणि उत्सवाचं जगन्नाथ मिश्र उत्सव आपण साजरा केलेला आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. निताई गौर सुंदर भगवान की जय. निताई गौर हरि की जय. निताई गौर प्रेमा.